नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के व्ही रोमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेदुरकरजी आहे आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. जसं की यापूर्वी आपण सहकार विषयातील 6 प्रकरणं अभ्यासलेली आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रक्रिया सहकारी संस्था की जे प्रकरण नंबर 7 या ठिकाणी अभ्यासायचं आहे. प्रक्रिया सहकारी संस्था की ज्या शेतमालावरती प्रक्रिया करणाऱ्या संस्था म्हणून ओळखल्या जातात. तर या प्रक्रिया सहकारी संस्था की ज्यालाच प्रोसेसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून देखील ओळखलं जातं. या प्रकरणामध्ये आपल्याला प्रक्रिया सहकारी संस्थांची जी काय पार्श्वभूमी आहे की जी प्रस्तावने अंतर्गत अभ्यासायची आहे, सोबतच प्रक्रिया सहकारी संस्थेचा अर्थ व व्याख्या देखील आपण या ठिकाणी प्रकरणात अभ्यासणार आहोत आणि वैशिष्ट्ये देखील आपल्याला या ठिकाणी थोडक्यामध्ये अभ्यासायचे आहेत. तर अशा पद्धतीने या प्रकरणातील जे घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत त्यावरती आपण बारकाईने चर्चा करणार आहोत. साधारणपणे आपण प्रस्तावना सुरुवातीला अभ्यासू की ज्यामध्ये भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासावर आर्थिक विकास अवलंबून असतो आणि त्या दृष्टीने शेतमालाला योग्य किंमत व बाजारपेठ मिळवून देणं ही महत्त्वाची बाब असल्याने शेतमाल मूळ स्वरूपामध्ये विकल्यास त्यास योग्य किंमत मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याला अपेक्षेप्रमाणे आर्थिक फायदा होत नव्हता. ही बाब लक्षात आल्याने सोबतच दलाल असतील, व्यापारी असतील, व्यावसायिक शेतमालाची खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून तो माल जास्त किमतीला विकून भरपूर फायदा मिळवत होते. उपभोक्ता व शेतकरी या दोघांचीही पिळवणूक व फसवणूक त्या ठिकाणी होत असल्याचं दिसून आलं की ज्या माध्यमातून ही परिस्थिती कुठेतरी बदलावी या हेतूने सहकारी प्रक्रिया संस्थांचा उगम झाला असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. तर अशा पद्धतीने प्रक्रिया सहकारी संस्था उदयास येण्यापाठीमागचा हेतू जर आपण लक्षात घेतला की ज्यामध्ये ग्राहक व शेतकरी यांचं होणारं आर्थिक शोषण, यांची होणारी पिळवणूक की ज्यामुळे प्रक्रिया संस्था त्या ठिकाणी उदयास आल्या की ज्या माध्यमातून शेतमालाला योग्य प्रकारचा भाव मिळावा, शेतमालाची योग्य प्रकारे मागणी त्या ठिकाणी वाढावी आणि शेतमालाचं जे झालेलं उत्पादन आहे त्यावरती काहीतरी प्रक्रिया कराव्यात की ज्या माध्यमातून ग्राहकांना देखील योग्य प्रकारचा माल योग्य प्रकारच्या गरजेप्रमाणे त्यांना मालाची गुणवत्ता त्या ठिकाणी प्रदान करता येईल किंवा मालाचा पुरवठा देखील त्यांना योग्य प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणामध्ये करता येऊ शकेल. या हेतूने प्रक्रिया सहकारी संस्था अस्तित्वात आल्या हेच आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. यानंतर आपण अभ्यासू आहोत की प्रक्रिया संस्थेचा अर्थ व व्याख्या की ज्यामध्ये प्रक्रिया संस्थेचा अर्थ जर आपण लक्षात घेतला की शेतीमध्ये उत्पादित केलेला सर्वच माल ग्राहकांना लगेच उपयोगात आणता येत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की शेतीचा जो माल आहे यावरती लगेच त्या ठिकाणी ग्राहकांना त्या ठिकाणी जर उपलब्ध झाला तर निश्चितपणे त्यावरती काही प्रक्रिया जर केल्या तर निश्चितच त्या मालाची जी काही गुणवत्ता आहे किंवा त्याची जी काही किंमत आहे ही देखील त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाढू शकते. मग काही शेतमालावर तो माल ग्राहकांच्या हाती पडण्यापूर्वी विशिष्ट प्रक्रिया करणं हे देखील त्या ठिकाणी आवश्यक असतं. साधारणपणे ऊसापासून गूळ तयार करणं, साखर बनवणं, सोबतच कापूस बिंदून त्याचे गठ्ठे बनवणं, कापसापासून सूत तयार करून नंतर कापड तयार करणं, तेलबियांपासून खाद्यतेल निर्मिती करणं, फळांचे रस काढणं किंवा खोबऱ्यापासून तेल काढणं, चहा, कॉफी इत्यादींवर प्रक्रिया करून त्या ग्राहकांना उपभोग्य बनविण्याचे कार्य सहकारी प्रक्रिया संस्था करतात. तर अशा पद्धतीने सहकारी प्रक्रिया म्हणजे प्रक्रिया सहकारी संस्थेअंतर्गत त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या नंतर शेतमालाला त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची गुणवत्ता त्या ठिकाणी प्राप्त होते की ज्या माध्यमातून ग्राहकांना समाधान मिळावं, ग्राहकांच्या अपेक्षेप्रमाणे ग्राहकांना वस्तू उपभोगता याव्यात या हेतूने या प्रक्रिया संस्थेच्या अंतर्गत अनेक प्रकारची त्या ठिकाणी प्रक्रिया करून कच्च्या मालावरती प्रक्रिया करून पक्क्या मालामध्ये त्याचं रूपांतर करण्याच्या हेतूने अनेक प्रकारच्या प्रक्रियांमधून या शेतमालाला नेऊन त्या ठिकाणी योग्य प्रकारच्या ग्राहकांच्या आवडीनुसार वस्तू तयार करण्याचं काम या प्रक्रिया संस्थांच्या वतीने केलं जातं. त्यानंतर आपण अभ्यासतो आहोत की प्रक्रिया सहकारी संस्थेची व्याख्या. पहिली व्याख्या या ठिकाणी आपण अभ्यासतो आहोत की ग्राहकांना अंतिम समाधान देण्याच्या दृष्टीने अन्नधान्य व इतर व्यापारी पिकांवर आवश्यक त्या प्रक्रिया करून ते ग्राहकांच्या उपयोगात आणण्याच्या उद्देशाने सहकारी तत्वावर स्थापन झालेल्या संस्थांना प्रक्रिया सहकारी संस्था असे म्हणतात.
यामध्ये जर आपण अभ्यास केला की ज्यामध्ये तर आपल्याला समजतं की ग्राहकांना अंतिम समाधान देण्याच्या दृष्टीने अन्नधान्य व इतर व्यापारी पिकांवर आवश्यक त्या प्रक्रिया करून ते ग्राहकांच्या उपयोगात आणण्याच्या उद्देशाने सहकारी तत्वावर स्थापन झालेल्या संस्थांना प्रक्रिया सहकारी संस्था असे म्हणतात. त्यासोबतच दुसरी देखील व्याख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सहकारी संस्था कायदा 1960 नुसार की मालावरती प्रक्रिया करणं हा ज्या संस्थेचा मुख्य उद्देश असतो ती संस्था म्हणजे प्रक्रिया सहकारी संस्था होय. म्हणजे ज्या सहकारी संस्थेअंतर्गत मालावरती प्रक्रिया केली जाते त्या सहकारी संस्थेला त्या ठिकाणी प्रक्रिया सहकारी संस्था म्हणून आपण ओळखतो. प्रक्रिया सहकारी संस्थेच्या व्याख्येहून आपल्याला असं समजतं की प्रक्रिया सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतीमालावर प्रक्रिया करून त्या शेतीमालाची जी पक्क्या मालात रूपांतर करण्याची जी पद्धती आहे ती या प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून प्रक्रिया संस्थांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते व शेतमालाचे अनेक उपपदार्थ अनेक उपघटक त्या ठिकाणी तयार करून त्या ठिकाणी शेतकरी वर्गाचा आणि ग्राहक वर्गाचा दोघांचाही त्या ठिकाणी फायदा करून देण्यामध्ये या प्रक्रिया सहकारी संस्थांना यश प्राप्त झालेलं आहे. हेच आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. या प्रक्रिया सहकारी संस्थेची जी अनेक वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी थोडक्यात सांगू शकतो की या माध्यमातून सहकारी प्रक्रिया उद्योग जे आहेत किंवा प्रक्रिया सहकारी संस्था ह्या कशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या वैशिष्ट्यांनी त्या ठिकाणी परिपूर्ण आहेत हे आपण समजून घेऊ शकता. साधारणपणे प्रक्रिया संस्थेची वैशिष्ट्ये जर आपण बघितली तर प्रक्रिया सहकारी संस्था या ऐच्छिक संघटना प्रकारामध्ये मोडतात. लोक त्या ठिकाणी स्वेच्छेने सभासदत्व त्या ठिकाणी स्वीकारतात. कोणावरतीही कुठल्याही प्रकारचं सक्ती ही त्या ठिकाणी सभासदत्व प्राप्त करण्यासाठी केली जात नाही. सोबतच भांडवल उभारणी असेल, लोकशाही व्यवस्थापन असेल, जोड व्यवसायांचा विकास असेल, प्रक्रिया क्षेत्राचा विकास, शेतमाल उत्पादन परिसरात स्थापना, सहकार प्रशिक्षण व मार्गदर्शन, उत्पादक सभासदांना सेवा सुविधा, ग्रामीण औद्योगिकरणास चालना, रोजगाराच्या संधी आणि मध्यस्थांचे उच्चाटन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वैशिष्ट्यांनी या प्रक्रिया सहकारी संस्था आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत. तर आपण या ठिकाणी या प्रक्रिया सहकारी संस्थेची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती आपण या ठिकाणी थोडक्यात अभ्यासूयात. सहकारी संस्थेअंतर्गत किंवा सहकारी तत्वानुसार स्थापन झालेला प्रक्रिया सहकारी संस्थेचा हा जो काय प्रकार आहे की या अंतर्गत पहिलं वैशिष्ट्य जर आपण या ठिकाणी अभ्यासलं तर त्यामध्ये ऐच्छिक संघटन हे आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावं लागेल. साधारणपणे सहकारी प्रक्रिया संस्था ही शेतकरी सभासदांनी स्वेच्छेने एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था आहे. सभासदत्व स्वीकारणं किंवा त्याचा त्याग करणं हा निर्णय शेतकरी स्वतःच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी घेऊ शकतात आणि त्याबाबत त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची सक्ती केली जात नाही. याचाच अर्थ सभासद जे आहेत हे शेतकरी सभासद आहेत की या प्रक्रिया सहकारी संस्थेमध्ये शेतकरी सभासद स्वेच्छेने एकत्र येतात. आपल्या आर्थिक विकासाच्या हेतूने एकत्र येऊन या सहकारी संस्थेच्या तत्वानुसार या ठिकाणी सभासदत्व त्या ठिकाणी स्वीकारतात. म्हणजेच प्रक्रिया सहकारी संस्था हे एक ऐच्छिक संघटना आहे असंही आपल्याला पहिलं वैशिष्ट्य लक्षात घ्यावं लागेल. त्यानंतर दुसरं जर वैशिष्ट्य आपण बघितलं की भांडवल उभारणी की ज्यामध्ये प्रक्रिया सहकारी संस्थेच्या भांडवलाची उभारणी परिसरातील शेतमाल उत्पादक व शेतकऱ्यांना भागांच्या विक्रीद्वारे करण्यात येते. भाग भांडवल उभारणीत राज्य शासनाचा सहभाग असतो. सोबतच राज्य शासनाच्या हमीवर सहकारी बँका भांडवली खर्चाच्या उभारणीसाठी दीर्घकालीन कर्ज पुरवठा करू देतात. म्हणजे भांडवल उभारणी देखील मोठ्या प्रमाणावरती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो की ज्या माध्यमातून भागांची विक्री ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी केली जाते किंवा शेतमाल उत्पादक यांना देखील या भागांची विक्री करून भाग भांडवल उभारणीतील राज्य शासनाचा देखील सहभाग सोबत या शेतकरी सभासदांकडून मिळालेला जे काय भागभांडवलची रक्कम आहे यानुसार भांडवल उभारणी या प्रक्रिया सहकारी संस्थांच्या वतीने केली जाते. मग यासोबतच राज्य शासनाच्या हमीवर देखील सहकारी बँका भांडवली खर्चाच्या उभारणीसाठी दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून या ठिकाणी देतात की ज्या माध्यमातून शेतकरी देखील आपलं पीक उभं करण्याकरिता किंवा आपलं शेतमाल तयार करण्याकरिताचा जो काही खर्च आहे तो खर्च देखील त्या ठिकाणी योग्य प्रकारे या कर्ज पुरवठ्याच्या माध्यमातून पूर्ण करू शकतात या पद्धतीने. म्हणजे सहकारी तत्वाअंतर्गत सभासद शेतकऱ्यांना
कर्जपुरवठा करण्याचं काम किंवा सभासद शेतकऱ्यांना भागांची विक्री करून त्यांच्याकडनं भांडवल उभारणीचं जे काम आहे ते या प्रक्रिया सहकारी संस्थांच्या वतीने करण्यात येतं. यासोबतच आपण पुढचं वैशिष्ट्य जर बघितलं की लोकशाही व्यवस्थापन. सहकारी प्रक्रिया संस्थेचा कारभार लोकशाही पद्धतीने करण्यात येतो. दैनंदिन व्यवस्थापनासाठी सभासद संचालक मंडळाची, की ज्यालाच व्यवस्थापन समिती म्हणून देखील ओळखलं जातं, की या व्यवस्थापन समितीची देखील त्या ठिकाणी नेमणूक केली जाते, की ज्या माध्यमातून दैनंदिन व्यवस्थापन हे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे सुरळीतपणे त्या ठिकाणी चालवलं जात असतं. संस्थेच्या व्यवहारांसंबंधी सर्व निर्णय सभासदांच्या वार्षिक सभेमध्ये त्या ठिकाणी घेतले जातात. तर या अनुषंगाने आपल्याला समजतं की सहकारी संस्थेचे दैनंदिन व्यवस्थापन संचालक मंडळाकडनं त्या ठिकाणी बघितलं जातं आणि जी सर्वसाधारण सभा घेतली जाते वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेच्या व्यवहारांसंदर्भात जे काही सर्व निर्णय असतील ते त्या ठिकाणी घेतले जातात आणि त्या निर्णयांचीच अंमलबजावणी ही त्या ठिकाणी लोकशाही पद्धतीने करण्याचा प्रयत्न या प्रक्रिया सहकारी संस्थेच्या वतीने केला जातो. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर आपण बघितलं की जोड व्यवसायांचा विकास. सहकारी प्रक्रिया उद्योग आपल्या सभासदांना शेतीशी संलग्न व्यवसाय हाती घेण्यास प्रोत्साहन देतात, की ज्यासाठी लागणारं जे काय भांडवल असेल ते भांडवल या संस्था उपलब्ध करून देतात. त्यामुळे प्रक्रिया संस्थांच्या कार्यक्षेत्रात दुग्ध व्यवसाय, भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन इत्यादी जोड व्यवसाय विकसित होतात. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराची संधी उपलब्ध होते आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावते. म्हणजे आपण जर बघितलं की प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून, प्रक्रिया संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सभासदांना शेतीशी संलग्न जे काय व्यवसाय आहे ते हाती घेण्यास त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जातं. का तर फक्त शेतीवरती अवलंबून जर राहिले शेतकरी सभासद तर निश्चितच त्यांना त्या ठिकाणी उत्पन्न वाढीचे मार्ग हे सापडणार नाहीत. या हेतूने उत्पन्न वाढीसाठी उत्पन्नाचे अनेक मार्ग की जे शेतीवरती आधारलेले असतील अशा प्रकारचे जे काय अनेक प्रकारचे इतरही शेतीपूरक व्यवसाय आहेत, शेतीशी निगडीत व्यवसाय आहेत, की ज्यामध्ये दुग्ध व्यवसाय असेल, भाजीपाला लागवड असेल, कुक्कुटपालन असेल, या अनेक व्यवसायांच्या माध्यमातून सभासद शेतकरी हे त्या ठिकाणी आर्थिक उन्नत होऊ शकतील. ह्या हेतूने त्या प्रक्रिया सहकारी संस्थांच्या वतीने या भांडवलाची देखील जी काही गरज होती सभासद शेतकऱ्यांची त्यासाठी देखील भांडवल उपलब्ध करून देण्याची जी भूमिका आहे ती या प्रक्रिया सहकारी संस्थांच्या वतीने पुरवण्यात आलेली आहे. आणि म्हणूनसाठी जोड व्यवसायांचा विकास व्हावा या हेतूने प्रक्रिया सहकारी संस्थांच्या माध्यमातून भांडवल उभारणी देखील या सहकारी संस्थांच्या वतीने करून देण्यात आलेली आहे. पुढील वैशिष्ट्य जर आपण बघितलं की प्रक्रिया क्षेत्राचा विकास. शेतमालाची शेतकऱ्यांच्या उत्पादन स्थळापासून प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहतूक करण्यासाठी वाहतुकीची सुविधा संस्थेमार्फत त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते. कार्यक्षम वाहतुकीसाठी पक्के रस्ते असतील, वीज, पाणी, त्यासोबतच टपाल कार्यालय, शाळा, दवाखाने अशा अनुषंगिक सेवा प्रक्रिया संस्था ज्या क्षेत्रात कार्य करतात त्या ठिकाणी उपलब्ध करून देतात, की त्यामुळे सहकारी प्रक्रिया संस्थांच्या कार्यक्षेत्राचा विकास होतो व निश्चितच सामाजिक जी विकासाची पातळी आहे ती या ठिकाणी उंचावण्यास मदत होते. मग प्रक्रिया क्षेत्राचा विकास की ज्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग ज्या ठिकाणी आहेत, साखर कारखाने म्हणूयात किंवा इतरही सूतगिरणी असतील, या कार्यक्षेत्रामधील जो परिसर असेल त्या परिसरातील सर्वांगीण विकास व्हावा या अपेक्षेने त्या ठिकाणी मग शिक्षण असेल, त्या ठिकाणी आरोग्याच्या सेवा असतील, रस्ते असतील, पाणी असतील, वीज असेल, अशा ज्या मूलभूत सुविधा आहे या मूलभूत सुविधांवरती लक्ष देण्याचं काम या प्रक्रिया संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं, की ज्यामुळे निश्चितच जी आवश्यक गरज आहे ग्रामीण भागाचा विकास होण्यामध्ये ती गरज या ठिकाणी पूर्ण झाल्याचं या ठिकाणी दिसून येतं. म्हणून प्रक्रिया क्षेत्राचा विकास करण्यामध्ये त्या ठिकाणी सर्व ज्या आवश्यक बाबी आहेत त्यावरती लक्ष केंद्रित करण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं जातं. पुढील वैशिष्ट्य जर आपण अभ्यासलं की शेतमाल उत्पादन परिसरात स्थापना. शेतमाल उत्पादित केल्यानंतर त्याची वाहतूक करणं, साठवणूक करणं अशी महत्त्वाची कार्य संस्थेलाच करावं लागतात, की त्यामुळे प्रक्रिया संस्थांची स्थापना उत्पादन परिसरातच केली जाते. प्रक्रिया करण्यासाठी आसपासच्या परिसरातून कच्चा शेतमाल मिळवणं, मालाचे एकत्रीकरण करणं हे त्या ठिकाणी सुलभ होतं, की ज्या माध्यमातून उत्पादित मालाच्या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ व वाहतूक यांची त्या ठिकाणी बचत होते.
उदाहरणार्थ जर बघितलं तर ऊस उत्पादक क्षेत्रामध्ये सहकारी साखर कारखाने हे त्या ठिकाणी स्थापन केले जातात. म्हणजे थोडक्यामध्ये शेतमाल उत्पादन परिसरामध्ये त्या ठिकाणी काय केलं जाते, या प्रक्रिया सहकारी संस्थांची स्थापना केली जाते की ज्या माध्यमातून वाहतूक सोपी व्हावी, मालाची साठवणूक करणं त्या ठिकाणी सोपं व्हावं, या सर्व गोष्टी विचारात त्या ठिकाणी घेतल्या जातात. आणि मालावर ती प्रक्रिया देखील या आसपासच्या कार्यक्षेत्रात केल्यामुळे प्रक्रिया करण्यासाठी आसपासच्या परिसरातून कच्चा शेतमाल मिळवणं, मालाचं एकत्रीकरण करणं, या सर्व ज्या काही गोष्टी आहेत या त्या ठिकाणी सुलभ होतात, सोपे होतात, की ज्यामुळे उत्पादित मालाच्या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ व वाहतूक खर्च यांची देखील त्या ठिकाणी बचत होते आणि कार्यक्षेत्राचा विकास होण्यासाठी देखील या ठिकाणी हातभार लागतो या पद्धतीने. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर आपण अभ्यासलं की सहकार प्रशिक्षण व मार्गदर्शन. शेतकरी वर्गाचे सर्व दृष्टीने कल्याण व्हावे यासाठी प्रक्रिया सहकारी संस्था प्रयत्नशील असतात. त्यासाठी संस्थेमार्फत सभासदांना शासकीय योजना, उद्योग विकास प्रशिक्षण, मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ मिळविणे, नवीन तंत्राचा वापर इत्यादी बाबतीत शिक्षण, प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जाते. असे मार्गदर्शन सभासदांना अत्यंत उपयुक्त त्या ठिकाणी ठरत असते. याचाच अर्थ सहकार प्रशिक्षण व मार्गदर्शन हे शेतकरी वर्गाचं काय आहे, एक प्रकारचं कल्याण व्हावं यासाठीच या सहकारी संस्था त्या ठिकाणी प्रयत्नशील असतात. आणि संस्थेमार्फत त्या ठिकाणी अनेक ज्या शासकीय योजना आहेत, उद्योग विकास शिक्षण असेल, मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ मिळवणं असेल, नवीन तंत्राचा वापर करणं असेल, इत्यादींबाबत शिक्षण व प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं. आणि निश्चितच हे सर्व शिक्षण आणि प्रशिक्षण हे सभासदांना उपयुक्त ठरू शकेल या हेतूने या प्रकारचं प्रशिक्षण देण्याचं काम या प्रक्रिया सहकारी संस्थांच्या वतीने त्या ठिकाणी केलं जात असतं. त्यासोबतच जर बघितलं तर उत्पादक सभासदांना सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. जे उत्पादक सभासद आहेत की ज्यामध्ये प्रक्रिया संस्थेच्या स्थापनेसाठी लागणारे भांडवल उत्पादक सभासदांकडून गोळा करण्यात येते. नाशवंत शेतमालावर प्रक्रिया करण्यात आल्याने त्यांचे मूल्य संवर्धन होत असते की उत्पादित मालाच्या विक्रीसाठी उत्पादन आणि बाजारपेठीची सांगड घातली जाते. उत्पादक शेतकऱ्यांना शेतमालाच्या उत्पादनासाठी मार्गदर्शक व मालाच्या तारणावर कर्ज उपलब्ध करून देते. त्यामुळे शेतीच्या विकासाला निश्चितच चालना मिळते. म्हणजे थोडक्यात जर आपण विचार केला की उत्पादक सभासदांना त्या ठिकाणी सेवा उपलब्ध करून दिल्या जातात की प्रक्रिया संस्थेच्या स्थापनेसाठी लागणारं जे भांडवल आहे ते उत्पादक सभासदांकडून गोळा करण्यात येतं. नाशवंत शेतमालावरती प्रक्रिया करत असल्याने त्यामुळे मूल्य संवर्धन तर त्या ठिकाणी होतंच, सोबतच उत्पादित मालाच्या विक्रीसाठी उत्पादन व बाजारपेठेची देखील सांगड त्या ठिकाणी योग्य पद्धतीने घातली जाते व उत्पादक शेतकऱ्यांना शेतमालाच्या उत्पादनासाठी मार्गदर्शन व मालाच्या तारणावर कर्ज उपलब्ध करून त्या ठिकाणी दिलं जातं. आणि निश्चितच शेतमालाच्या किंवा शेतीच्या विकासाला या ठिकाणी चालना मिळते. पुढील वैशिष्ट्य जर आपण बघितलं की ग्रामीण औद्योगिकरणास चालना मिळते. ग्रामीण औद्योगिकीकरण जे आहे की त्याला चालना मिळण्यासाठी या सहकारी प्रक्रिया संस्था त्या ठिकाणी मदतगार साबित होत असतात. ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर सहकारी कारखाने, सहकारी सूत गिरण्या, तेलबिया प्रक्रिया उद्योग इत्यादी स्थापन करण्यात आल्याने ग्रामीण औद्योगिकीकरणास त्या ठिकाणी चालना मिळते. शासनाने सहकारी तत्वावर कार्य करणाऱ्या प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन दिले आहे की ज्यामुळे ग्रामीण भागाचे औद्योगिकीकरण झाल्याने अतिरिक्त श्रमशक्ती व उद्योगात सामावून घेता येऊ शकले आहे. त्यामुळे ग्रामीण दारिद्र्य व बेरोजगाराची जी काही तीव्रता आहे ती कमी करण्यास या ठिकाणी मदत त्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण भागांमध्ये देखील रोजगार निर्मिती त्या ठिकाणी शक्य झालेली आहे. ग्रामीण भागामध्ये देखील त्या ठिकाणी अनेक जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांना आर्थिक विकासाचं जे साधन आहे ते देखील या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे की निश्चितच ग्रामीण भागाकडे देखील औद्योगिकीकरण जे आहे ते आपल्याला या माध्यमातून घेऊन जाता आलेलं आहे या प्रक्रिया सहकारी संस्थांच्या माध्यमातून. मग प्रक्रिया सहकारी संस्थांच्या माध्यमातून इतरही अनेक मूलभूत सेवा सुविधांवरती देखील त्या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे की अनेक प्रकारच्या मूलभूत सेवा सुविधा की ज्यामध्ये वीज असेल, पाणी असेल, त्या ठिकाणी आरोग्य असेल, शिक्षण, अशा अनेक मूलभूत प्रश्नांना त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम या प्रक्रिया सहकारी संस्थांच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, हेच आपण लक्षात घेऊ शकतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
मग साधारणपणे शेतमालावरती प्रक्रिया केल्यानंतर अनुषंगिक कार्य त्या ठिकाणी करावं लागतं. साधारणपणे प्रमाणीकरण असेल, प्रतवारीकरण असेल, मालाची साठवणूक असेल, वाहतूक, विक्रीची व्यवस्था इत्यादी कार्य पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती मनुष्यबळाची आवश्यकता असते आणि परिणामी बेरोजगारांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देण्याची ही या प्रक्रिया सहकारी संस्थांनी त्या ठिकाणी निश्चितच एक त्या ठिकाणी मोलाची भर या ठिकाणी घातलेली आहे, की त्या माध्यमातून अनेक रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकलेला हा प्रक्रिया उद्योग, की ज्या माध्यमातून अनेक आर्थिक कमकुवत आर्थिक अडचणीत असलेले जे बेरोजगार नागरिक समाजातील दुर्बल घटक की ज्यांना पोट भरण्याकरिता किंवा त्यांना स्वतःचं जे आर्थिक संवर्धन करणं असेल, स्वतःचं हित त्या ठिकाणी जोपासणं असेल आर्थिक बाबतीमध्ये, ते त्या ठिकाणी शक्य झालेलं आहे. आणि निश्चितच रोजगार मिळाल्याने त्या ठिकाणी समाजाची देखील त्या ठिकाणी जी गरज होती, भांडवलाची गरज होती, ती देखील त्या ठिकाणी पूर्ण होण्यास त्या ठिकाणी मदत झालेली आहे, असं आपण लक्षात घेऊ शकतो. आणि सर्वात शेवटचा जर आपण विचार केला वैशिष्ट्य, की ज्यामध्ये मध्यस्थांचं उच्चाटन त्या ठिकाणी करण्यास या प्रक्रिया सहकारी संस्थांना यश प्राप्त झालेलं आहे. साधारणपणे सहकारी प्रक्रिया संस्था यांना लागणाऱ्या कच्च्या मालाची खरेदी थेट उत्पादक शेतकऱ्यांकडून करतात किंवा केली जाते. तसेच उत्पादित मालाची प्रत्यक्ष विक्री बाजारपेठेत केली जाते, की त्यामुळे व्यवहारात मध्यस्थांचा त्या ठिकाणी सहभाग येत नाही. मालाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात मध्यस्थांचे उच्चाटन झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक व पिळवणूक थांबते, की ज्यामुळे ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या उत्पादित वस्तू रास्त दराने त्या ठिकाणी मिळू लागलेल्या आहेत. म्हणजे मध्यस्थांचं उच्चाटन याचा अर्थ की मध्यस्थ की जे व्यापारी व्यावसायिक हे किंवा दलाल म्हणूयात, या सर्वांचं उच्चाटन केलं गेलेलं आहे. या सर्वांना या प्रक्रिया सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दूर सारलं गेलेलं आहे, की यांचं जे उच्चाटन करण्यात आलं आहे, की समूळ उच्चाटन करण्यामध्ये या प्रक्रिया सहकारी संस्था यशस्वी ठरलेल्या आहेत, की ज्या माध्यमातून ग्राहकांची शेतकऱ्यांची पिळवणूक होत होती. असे सर्व मध्यस्थ यांचं उच्चाटन करण्यामध्ये या प्रक्रिया सहकारी संस्थांना यश मिळालेलं आहे, असं आपण समजू शकतो. मग साधारणपणे कच्च्या मालाची खरेदी थेट उत्पादक शेतकऱ्यांकडून त्या ठिकाणी केली गेलेली आहे, की ज्यामुळे उत्पादित मालाची प्रत्यक्ष विक्री बाजारपेठेमध्ये देखील केली जाते आणि या माध्यमातून जो मध्यस्थी आहे किंवा जो मध्यस्थ वर्ग होता त्याचा सहभाग हा त्या ठिकाणी पूर्णतः असून नसल्यासारखा त्या ठिकाणी करून टाकलेला आहे, की ज्यामुळे मालाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये मध्यस्थांचं उच्चाटन त्या ठिकाणी होऊ शकलं आणि शेतकऱ्यांची व ग्राहकांची जी फसवणूक होती ती देखील त्या ठिकाणी थांबली गेली आणि ग्राहकांना चांगल्या दर्जाचा माल पुरवठा करण्यामध्ये या प्रक्रिया सहकारी संस्थांना त्या ठिकाणी योग्य प्रकारे ज्या व्यवस्था करण्याची गरज होती ते या ठिकाणी करू शकलेले आहेत. तर अशा प्रकारे या प्रक्रिया सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. निश्चितच आपल्याला या सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये या ठिकाणी समजली असतील. ठीक आहे, धन्यवाद.